मुंबईतल्या वांद्र्यामध्ये एक गृह प्रकल्प तयार करण्यात येतोय आणि त्यात गुंतवणूक केल्यास प्रचंड मोठा आर्थिक फायदा होईल असं आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। 100% आगाऊ रक्कम प्रकल्पात गुंतवली तर त्यातून चांगला नफा होईल असं आमिषही देण्यात आलंय। त्यामुळे या प्रकल्पात बडे अधिकारी, राजकीय नेते, सेलिब्रिटींनी मोठी गुंतवणूक केली असा आरोप करण्यात आलाय। 50 लाख ते 20 कोटीपर्यंत रोख रक्कम ही प्रकल्पात गुंतवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तशी तक्रारच भारतीय वंशाच्या ब्रिटिश नागरिकांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे। निशित पटेल असं त्यांचं नाव आहे। धक्कादायक बाब म्हणजे मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर निशित पटेल यांनी वांद्र्यामध्ये कमलकुंज नावाचा गृह प्रकल्प सुरू केल्याचा गंभीर आरोप केलाय। महेश पाटील आणि इतर 5 अधिकाऱ्यांविरोधात त्यांनी तक्रार करून गंभीर आरोप केले आहेत। ये पैसे की बात ऐसी है कि 50 से 60 करोड़ रुपया ऐसा आ रहा है कि उसने इन्वेस्टर लोग से लिया है। आपने भी कुछ पैसा इन्वेस्टर से लेके उनको दिए था ऐसा? मैंने पैसा इन्वेस्टर से उसके कहने पे एज अ पोस्टमैन तरीके से मैं यूज़ किया है। मेरे को 2, 3, 4 इन्वेस्टर के पास जाके मैं पैसा लिया है और महेश पाटिल को हमने पहुंचा दिया है कि महेश पाटिल के आदमी आके पैसा लेके गए हैं। हमारे पास कोई भी इन्वेस्टर के पैसे नहीं है, हमने रखे नहीं है और सब महेश पाटिल के पास है पैसा। दरम्यान निशित पटेल यांनी पोलिसात महेश पाटील यांची तक्रार केल्यावर त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। महेश पाटील यांनी काही बाउन्सरच्या माध्यमातून कार्यालयात बांधून मारहाण केल्याचा आरोप निशित पटेल यांनी केलाय। तसंच बंदुकीचा धाक दाखवत मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही निशित पटेल यांनी केला। 60 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप देखील निशित पटेल यांनी तक्रारीमध्ये केलाय। मेरे ऑफिस में मेरे को किडनैप करके 2 घंटे तक मेरे को बहुत मारा, जिसमें महेश पाटिल, प्रसाद केरनार, APS स्वाति बरूते, अली रजा और 2 बाउंसर शामिल थे। मेरे को इतना मारा कि ऐसा बोला कि तेरे पास ही सब पैसा है, ऐसा तू बोल। इसके बाद महेश पाटिल, अली रजा लोग ने मेरी फैमिली को सेक्सुअल असॉल्ट करेंगे ऐसा बताया। मेरे को भी मारने की धमकी दी, मार डालने की धमकी दी। मेरे को महेश पाटिल ने गन दिखाया। तर मुंबई महापालिका उपायुक्त महेश पाटील यांनी निशित पटेल यांचे सगळे आरोप फेटाळून लावलेत। IPS अधिकारी, शासकीय अधिकारी, बॉलिवूड सेलिब्रिटी यांनी एकूण 60 कोटी रुपये घेतलेले आहेत किंवा दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। माझं याबाबत स्पष्टीकरण असं आहे की अशा कुठल्याही प्रकारचे बॉलिवूड अधिकारी, शासकीय अधिकारी किंवा कुठलेही IPS अधिकारी यांनी माझ्या समक्ष किंवा मला माहीत असणाऱ्या अशा कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट केलेली नाही आहे। माझ्या अपरोक्ष कुठल्या ह्या गोष्टी झाल्या असतील तर त्याच्याबद्दल मी भाष्य करू शकत नाही आहे, परंतु असे कुठलेही तांत्रिक किंवा कायदेशीर पुरावे निशित पटेल यांच्याकडे असतील तर त्यांनी ते तपास यंत्रणाला सादर करावेत अशी मी त्यांना विनंती करतो। कुठलेही व्हिडिओ किंवा कुठलेही ऑडिओ असेल तर त्याबाबत माझा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली किंवा ते ऑडिओ मी त्यांना फोन करून धमकवलं आहे, मी त्याचं स्पष्टपणे खंडन करतोय। किंवा त्यांच्याकडे अजून कुठलेही पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत आणि त्या पुराव्यांमध्ये माझी डायरेक्टली इनडायरेक्टली इन्व्हॉल्वमेंट आहे असं त्यांनी स्पष्ट मला सांगावं किंवा तपास यंत्रणांना दाखवावं। असं कुठल्याही प्रकारचं ऑडिओ कॉल किंवा असं कुठल्याही प्रकारचं व्हिडिओमध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, कुठलीही मारहाण मी त्यांना केलेली नाही आणि कुठल्याही प्रकारची खंडणी मागितली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।